आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून चाकण या ठिकाणी होत असलेलं महिलांच्या वतीनं आणि युवकांच्या वतीनं हे आंदोलन देशातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। देशामध्ये सध्या अतिशय भीतीचं वातावरण आहे, अतिशय गुंडगिरीचं राज्य चालू आहे। सरकारचा याच्यावर कुठलाही धाक नाही। तलाठी भरतीसारख्या नोकर भरतीत प्रचंड प्रमाणात घोटाळे होत आहेत, महागाई वाढलेली आहे आणि त्या राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणीवपूर्वक शेजारच्या गुजरात राज्यामध्ये नेले जात आहेत आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त कमी लेखून तिथल्या बेरोजगारांची अवस्था वाईटात वाईट व्हावी या उद्देशानं बेरोजगार नेले जात आहेत। त्याचा काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। तसेच या शेतीमालाला जे भाव नाहीत आता जे सांगितलं त्याचं कारणही एकमेव आहे की आयातीला परवानगी आणि निर्यातीला बंदी, यामुळं कांदा निर्यात केला तर त्याला चौपट पैसे मिळतात, पण कांद्याला भावच मिळू नये म्हणून निर्यातीवर बंदी घालायची। अशा या सरकारच्या अल्पतेत केंद्र सरकारच्या धोरणामुळं केवळ शेतकऱ्याचे हाल चाललेत, कामगारांचे हाल चाललेत, युवकांचे हाल चाललेत, बेरोजगारांचे हाल चाललेत आणि सर्व जनता भयभीत आहे। म्हणून राहुलजी गांधींनी आता एक कन्याकुमारी ते काश्मीर यात्रा काढली। आता पूर्वेकडून पश्चिमेकडे यात्रा सुरू आहे आणि राहुलजी सर्वांना सांगतायत घरोमत घाबरू नका, आपलं सरकार येणार आहे, लोकांना जाऊन लोकांच्यात जाऊन त्याला धीर द्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे आंदोलन चौकामध्ये उभं राहून लोकांना हे सांगा काँग्रेस तुमच्या पाठीशी उभा आहे, काँग्रेस अन्यायाविरोध लढायला सक्षम आहे आणि म्हणून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले। काँग्रेस पक्षाचा